नमस्कार. मी प्राजक्ता सुदर्शन पाटील, पूर्वाश्रमीची प्राजक्ता विश्वासराव पवार आली आहे आणखीन एक कविता घेऊन तुमच्यासाठी. माझ्या या कवितेचं नाव आहे संवाद निसर्गाशी. ही माझी खूप आवडती कविता आहे. या कवितेमध्ये एक सुंदर युवती तिच्या बाल्कनीमध्ये उभी राहून निसर्गाचे वेगवेगळे बदल अनुभवत आहे. निसर्गातील हे बदल आणि त्यातून उमटणाऱ्या तिच्या मानसिक भावनांचा खेळ या कवितेमध्ये मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. संवाद निसर्गाशी. कुठे ते तरंग पाण्यावरती, कुठे घुमे लईचा नाद, तो शब्दांविना असलेला एक मौनातील संवाद आहे. कुठे तरंग पाण्यावरती, कुठे घुमे लईचा नाद, तो शब्दांविना असलेला एक मौनातील संवाद. तिने सांजा दाटून येता मन वेडे हे भिरभिरते. तिने सांजा दाटून येता मन वेडे हे भिरभिरते, अन मोहक रंग छटात्या डोळ्यांमध्ये साठ. खेळते तिच्या केसांची वाऱ्याची झुळूक दिवाणी, खेळते तिच्या केसांची वाऱ्याची झुळूक दिवाणी, विश्वात स्वतःच्या मग्न सज्जात उभी ही राणी. विश्वात स्वतःच्या मग्न सज्जात उभी ही राणी. घन दाटून येई भरभर झुळकीचे वादळ होई. घन दाटून येई भरभर झुळकेचे वादळ होई, नभी चितारलेल्या कुंचल्यांचा लालिमा विरनिया जाय. घन दाटून येई भरभर, घन दाटून येई भरभर झुळकेचे वादळ होई, नभी चितारलेल्या कुंचल्यांचा लालिमा विरनिया जाय. टप टप बरसती थेंब, टप टप बरसती थेंब बेभान अशी ही भिजते. टप टप बरसती थेंब बेभान अशी ही भिजते, एक आठवणीचा प्राजक्त निशब्द होऊन अनुभवते. एक आठवणीचा प्राजक्त निशब्द होऊन अनुभवते. अंगणात वाहते पाणी शुभ्र चांदणे आसमंतात. अंगणात वाहते पाणी शुभ्र चांदणे आसमंतात, तो शब्दांविना असलेला एक मौनातील संवाद. तो शब्दांविना असलेला एक मौनातील संवाद. धन्यवाद माझी कविता ऐकल्याबद्दल.